घरची गरिबी आणि जन्मजात आलेल्या दिव्यांगावर मात करून संकटाशी 2 हात करत जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉक्टर शब्बीर अहमद औटी यांना लोकप्रधान वर्तमानपत्राच्या 9व्या आणि न्यूज चॅनलच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे। न्यायाधीश डॉक्टर शब्बीर अहमद औटी सर यांच्या संदर्भातील काही आठवणी आपण आजच्या या छोट्याशा डॉक्युमेंटरी मधून जाणून घेऊया। डॉक्टर शब्बीर अहमद औटी यांचे मूळ गाव कर्नाटक जिल्ह्यातील बागलकोट तालुक्यातील जमखंडी हे आहे। त्यांचे वडील अब्दुल रजाक औटी हे जमखंडी येथील पटवर्धन सरकारमध्ये चाकरी करायचे, तर आई धुनी भांडी करून आपला गाडा चालवायची। एकूण 5 मुली आणि 2 मुले असा परिवार त्यांचा आहे। घरात 18-20 दारिद्र्य असताना आणि घरची परिस्थिती बिकट असताना औटी परिवार कसे बसे जीवन जगत होता। मग अचानकपणे डॉक्टर शब्बीर अहमद औटी यांच्या वडिलांनी रोजगारासाठी आपले बसस्थान कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे बसवले। डॉक्टर शब्बीर अहमद औटी यांचे वडील अब्दुल रजाक औटी हे इचलकरंजी येथे मुस्लिम समाजाचे कबर खुदाईचे काम करायचे, त्यातूनच त्यांचा प्रपंच चालायचा। आदरणीय डॉक्टर शब्बीर अहमद औटी यांचा जन्म 2 जून 1963 रोजी इचलकरंजी येथे झाला। 6 महिन्याचे असतानाच त्यांना पोलिओ सारख्या गंभीर आजाराने विळख्यात घेतले। औटी सर हे वयाच्या 11 वर्षापर्यंत अंथरुणातच खिळून होते। 10वी पर्यंत शाळेची पायरी देखील त्यांना दिव्यांगामुळे चढता आलेली नाही। त्यांनी बाहेरूनच प्रवेश घेतला आणि आपल्या मित्रांकडून नोट्स घेऊन अभ्यास करत 10वी उत्तीर्ण झाले। 10वी नंतर कधी लॉटरी तिकीट विकून तर कधी वर्तमानपत्र विकून त्यांनी कुटुंबाला हातभार लावत शिक्षण सुरू ठेवले। प्रसंगी थिएटरमध्ये जाऊन लेमन गोळ्या देखील त्यांनी विकल्या। शिलाई मशीन चालवून देखील आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले। दिव्यांग असलो तरी संकटाशी 2 हात करून आदरणीय डॉक्टर शब्बीर अहमद औटी यांनी शारीरिक अपंगत्वावर मात करत कोल्हापूर लॉ कॉलेज येथून BSL चे शिक्षण पूर्ण केले आणि वकील बनले। त्यांच्या जीवनातील एक प्रसंग खूपच वेदनादायी मानला जातो। कोर्टात न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करताना पायात स्लीपर चप्पल असल्याने व अंगावर काळा कोट नसल्याने न्यायाधीशांनी एका खटल्यात डॉक्टर शब्बीर अहमद औटी यांनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळल्याचा किस्सा आहे। वकिलीचे शिक्षण पूर्ण करूनही अंगावर काळा कोट येण्यासाठी डॉक्टर शब्बीर अहमद औटी यांना तब्बल 2 वर्षाची वाट पाहावी लागली। अशातच त्यांचा विवाह परवीन यांच्याशी झाला। खऱ्या अर्थाने परवीन औटी यांनी डॉक्टर शब्बीर अहमद औटी सर यांना पत्नी म्हणून खंबीर साथ दिली। आई वडिलांचा आशीर्वाद, कठोर परिश्रम, संघर्ष व पत्नीची मिळालेली साथ यातून डॉक्टर शब्बीर अहमद औटी यांनी न्यायाधीश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले। त्यांच्या जीवनाच्या यशस्वी वाटचालीस खरी सुरुवात झाली होती। 10 नोव्हेंबर 1995 मध्ये डॉक्टर शब्बीर अहमद औटी यांनी 11वे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर म्हणून सोलापूर येथे रुजू झाले। त्यांनी न्यायाधीश म्हणून माढा, परळी, बीड, सांगली, बारामती, पुणे, बुलढाणा, धाराशिव, कराड, सातारा, गोंदिया, सोलापूर येथे काम पाहिले। 19 एप्रिल 2004 रोजी त्यांची पदोन्नती झाली आणि ते दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर म्हणून बारामती येथे रुजू झाले। त्यानंतर 17 जानेवारी 2011 रोजी जिल्हा न्यायाधीश द्वितीय म्हणून सोलापूर येथे रुजू झाले। त्यानंतर 2021 मध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया येथे निवड झाली। या दरम्यान त्यांनी LLM व PhD ही पदवी देखील प्राप्त केली। भूतकाळात आलेले संकटे लक्षात ठेवून वर्तमान काळात त्यांनी एक न्यायाधीश म्हणून गोरगरीब लोकांना न्याय देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे। डॉक्टर शब्बीर अहमद औटी यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून प्रभावी न्यायाधीश म्हणून त्यांची गणना केली जाते। 10,000पेक्षा जास्त खटल्यात त्यांनी निर्णय दिला, अनेक गोरगरिबांना मदत केली। सोलापुरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा एक वेगळाच ठसा उमटला आहे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सोलापुरात विविध उपक्रम राबवले। पक्षकारांना न्याय देणे, तडजोड करणे, अन्याय दूर करणे आदी कामे आदरणीय डॉक्टर शब्बीर अहमद औटी यांनी केले आहे। दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर म्हणून सोलापुरात आपली यशस्वी कारकीर्द सुरू करणारे डॉक्टर शब्बीर अहमद औटी सर हे सोलापुरातूनच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झाले हे विशेष। त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त संपूर्ण सोलापूर कोर्ट गहिवरला होता। अशा या कर्तृत्ववान, हुशार, अनुभवी गोरगरिबांची सेवा करणाऱ्या डॉक्टर शब्बीर अहमद औटी सर यांना
लोकप्रधान न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. अशा या कर्तृत्ववान, हुशार, अनुभवी, गोरगरिबांची सेवा करणाऱ्या डॉक्टर शब्बीर अहमद अवटीसर यांना लोकप्रधान न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त 25 जानेवारी 2025 रोजी गुरु नानक चौक, साधू वासवानी बाग येथे संध्याकाळी 7 वाजता विशेष असा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तरी या सन्मानासाठी सर्व सोलापूरकरांनी उपस्थित राहावे